अलिबाग मुंबईजवळचं एक कोस्टल पॅराडाईज. समुद्रकिनाऱ्यांचा सुखावणारा अनुभव आणि वॉकिंग डिस्टन्सवर भेटणारे जलदुर्ग. टुरिझमचं एक कम्प्लीट पॅकेज. पण वन डे रिटर्न ट्रिप करायची म्हटलं तर पुरेसा वेळ मिळत नाही. बाय रोड जाण्या येण्यातच वेळ आणि एनर्जी खर्च होते. आणि याचं उत्तर म्हणजे M2M फेरी सर्व्हिस. नमस्कार मित्रांनो, मी विशाल देबरे. आज सकाळी लवकर मुंबई ते मांडवा जाणाऱ्या M2M1 फेरीसाठी मी भाऊच्या धक्क्यावर आलो आहे. गुड मॉर्निंग फ्रॉम M2M फेरी पॉईंट. मुंबई टू मांडवा जाणारी ही 8 वाजताची फेरी आहे. तर आता लोक गाड्या लोड करत आहेत. तिथून थोड्याच वेळात ही फेरी निघेल. लेट्स सी. सकाळी 8 वाजताच्या पहिल्या फेरीने अलिबाग पोहोचून माझ्या पटकंतीला सुरुवात करणार होतो. बॅग चेक झाली, तिकीट स्कॅन झालं आणि गाडी पार्क करून मी स्कोडा कायला झोन या बेस सेक्शनमध्ये आलो. याच्यावर डेक आणि लॉन्ज असे आणखीन प्रीमियम सिटिंग ऑप्शन्स आहेत. बाईक आणि कारचं मॅनेजमेंट खूप प्रोफेशनल आहे. मी आधीच ॲपवरून 2 व्हीलर +1 असं 600 रुपयांचं तिकीट काढलं होतं. मुंबई ते अलिबाग बाय रोड अंतर साधारण 100 किलोमीटर आणि वेळ लागतो जवळपास 2 ते 2.5 तास. मुंबई उपनगरातून निघणार असाल तर कदाचित त्याहूनही जास्त. M2M फेरीमुळे खाडीला मारावा लागणारा वळसा, त्यातला वेळ आणि त्रास दोन्हीही वाचतात. फक्त तिकीट प्राईस मला थोडी जास्त वाटली. शिपवरची ओपन सिटिंग मला खूप आवडली. क्रूज स्वच्छ, सुंदर आणि कम्फर्टेबल आहे. लोक ओपन डेकवर थंड सागरी वारे एन्जॉय करत होते. अलिबागसारख्या आधीच रम्य जागेकडे जाणारा प्रवास M2M फेरीमुळे अजूनच सॅटिस्फाईंग होतो. तासाभराच्या या सी जर्नीमध्ये मूडनुसार मोकळं फिरता येत होतं. लोक कॅफे आणि ओपन स्पेसमध्ये ये जा करत एन्जॉय करत होते. आम्हीही इथली कॉफी ट्राय केली. प्राईस थोडी हायर साईडला होत्या, पण समुद्राच्या मध्यभागी त्याहून वेगळी अपेक्षा तरी काय करणार. बघता बघता मांडवा किनारी फेरी लागली. मी आणि माझ्या मित्राने गाडी काढली आणि थळ किनाऱ्याजवळ असलेल्या आमच्या स्टेकडे निघालो. आजूबाजूच्या जवळपास सगळ्याच गाड्या फेरीमधून अलिबागकडे निघालेल्या होत्या. मांडवा ते अलिबाग अंतर जरी 20 किलोमीटर असलं तरी आमचा स्टे थोडा अलीकडे अर्ध्या अंतरावर होता. अलिबागच्या मुख्य कमर्शियल टुरिझमपासून थोडं दूर थळ किनाऱ्याजवळ असलेला हा सुंदर आडोसा कोकण बीच कॉटेज. पुढचे काही दिवस इथंच आमचा मुक्काम असणार आहे. गर्दीपासून दूर स्थानिक घरांमध्ये असलेली ही जागा, AC, नॉन-AC, स्वच्छ रूम्स आणि घरगुती जेवणाची उत्तम सोय इथे आहे. फॅमिली किंवा फ्रेंडसोबत राहण्यासाठी परफेक्ट अशी ही जागा. येत्या दिवसात मी अलिबागच्या ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देणार आहे. या सिरीजमध्ये थळ किनाऱ्यावरून खंदेरी उंदेरी किल्ल्यांचा प्रवास करणार आहे. पुढे अलिबाग किनाऱ्यावर पोहोचून आरमारी ठाणे असलेलं कुलाबा जवळून अनुभवणार आहे. त्यानंतर रेवदांडा आणि कोर्लाई येथे जाऊन
पोर्तुगीज खुणा आणि इतिहास एक्सप्लोअर करणार आहे. मी विशाल देबरे, भेटूया लवकरच.